मागील अध्यायामध्ये श्री स्वामींनी विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा वृद्धाभिमान हरण केला याविषयीचा कथाभाग आलेला आहे. या अध्यायामध्ये शंकरराव राजेराय बहादूर यांची कथा वर्णिली आहे. अक्कलकोटची जनता श्री स्वामीचरणी भेटीस लागले. त्याप्रमाणे आजूबाजूच्या अन्य प्रांतातील मंडळीही श्री स्वामीच्या भक्तीस लागली. तत्कालीन निजाम सरकारच्या राजवटीमध्ये दबदबादार असलेले संपन्न व सुखी असे शंकरराव राजेराय बहादूर ब्रह्मसंबंधाच्या तापामुळे व्यथित होते. पूर्वयोगामुळे झालेले संबंधबाधेने त्यांचे जगणे मुश्किल झाले. 6 लाखाची जहागिरी तसेच सर्व प्रकारची सुखे अनुकूल असताना देखील दुःखी असलेल्या शंकररावांनी संबंधबाधेतून मुक्त होण्यासाठी बरेच द्रव्य खर्च केले. अनुष्ठाने, अन्नदान, ब्राह्मण, संतर्पणे केली, दानधर्म केला तरी देखील फायदा झाला नाही. उलट शरीर काळवंडले, शारीरिक व्याधी उद्भवली, मनाची तळमळ आणि घालमेल दिवसागणिक वाढू लागली. नियतीने लिहिलेले पूर्वसंचित दूर करणारा सत्पुरुष भेटेल का आणि या व्याधीतून आपली मुक्तता होईल का या विचारात शंकरराव गाणगापुरास गेले आणि तेथे अहोरात्र श्रीदत्त सेवा करू लागले. 3 महिन्याहून अधिक काळ त्यांची सेवा झाल्यानंतर एक रात्री त्यांना अक्कलकोटात जाऊन श्री स्वामी सेवा करावी असा दृष्टांत झाला. शंकररावांना श्री स्वामीविषयी फारशी माहिती नसल्याने ते अक्कलकोटास न जाता गाणगापुरासच थांबले. तेव्हा पुन्हा एकदा त्यांना अक्कलकोटात जावे असा दृष्टांत झाला. या कारणाने शंकरराव राजेराय बहादूर गाणगापूरहून निघाले आणि अक्कलकोटी येऊन पोचले. धन्यवाद.